काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग, जीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटीरा. शहरापेक्षा या गावात किती मजा आहे. मस्त आंब्याच्या झाडी खाली बसायचं, मस्त आरामात, मस्त चिमण्यांचा आवाज काय भारी येतोय. पण गावासारखी मजा कुठं नाही पण. हा चल. मक्का लय भारी दिसते ना हिरवीगार. आयला या वर्षी तर लय भारी मक्का झाली. यार आंबे बी पडा ना, चल दुसरीकडे काहीतरी पाहू. चल. अरे वावरातला माणूस आला ना, आपण घेऊन मारेल आपल्याला. काळजात सूप झालं, आरशाला रूप आलं, जगण्याला पंख फुटले, हे माझ्या जगण्याला पंख फुटले. या वर्षी भाजीपाला लय भारी झालाय ना आपल्या गावात. चांगलं झालं हिरवगार. फक्त शेतकऱ्यांना भाव भेटायला पाहिजे हा ना भाजीपाल्याचं. या वर्षी तर शेतकऱ्यांचा लय नुकसान झालंय. हा पावसामुळे झालाय ते खरं आहे. शेतकरी वर्षभर घाम गाळीतो आणि त्याला भाव भेटला नाही तर काही फायदा आहे त्याचा. वातावरण काय किती भारी आहे. घाबरे पाणी किती स्वच्छ दिसते, पण असं वाटतं आंघोळ करून घ्यावं काय. अरे आंघोळ तर केला असतं, पण घरचे गागतील ना दादा. तर उद्या येऊ आपण आंघोळ करायला काय. पण स्विमिंग पूल पेक्षा याच्यात जास्त मजा आहे नाही का. एकच नंबर. शहरवाल्यांना काय कळणार आहे गावाची मजा, तरी मजा तर गावातच आहे काय, बरोबर की नाही. पण शहरात जेवढी मजा नाही ना तेवढी गावात मजा आहे. हा पैंजणाचं वाज नाही जीव घेईलाच नाही. तर लय गोड आहे ना. उद्या गावाची जत्रा आहे, येतो का. जाऊ ना मग काय त्याला घेऊन. पण खर्च तुला करायला लागेल बर का. हा करील चल. पंख फुटले, हे भैया ए भैया. काय रे घाबरे. चल ना यात्राला जाऊन येऊ, टाइमवर राहिला. हा जाऊया आपण. पहिले श्रीरामाचे दर्शन करून येऊ, मग तेव्हा जाऊ आपण यात्रेला. चालव गाडी. लाज वाटली, झुळझुळीचे सूर झाले, हातांचेच हार झाले, ओठांची कुपी भेटली, देहतडी पार झाला, ढगावरी स्वार झाला, जगण्याला पंख फुटले, हे माझ्या जगण्याला पंख फुटले. सीता श्रीराम किती वाजता दिसू राहील.
लक्ष्मीकांत बाई किती बारी दिसतो. चल आता दर्शन झालं. चल मग यात्रेत जाऊ काय. चल जत्रा मज्जा करू काय आता. पद सारे ग रे सा पद सारे ग रे सा पद सारे ग रे सा प ग रे ग रे सा पद सारे ग रे सा पद सारे ग रे सा पद सारे ग रे सा प ग रे ग रे सा. साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग वृक्षाखाली फोटो तुझा. आयटमला बॅग घ्यायची. ठीक आहे. हो काका इकडे आहे ना. काय तुम्हाला तेव्हापासून आवाज येतोय. मला काय पाहिजे बाबा. कपड्याला दिलं 180 रुपये. कितीला. 180. 180. हा हो काय कमी नाही होणार का. 10 रुपये कमी द्या. 70 जाऊ. लेझर वाला भारी मधलं मटेरियल. एवढे नाही देणार. किती देणार भाऊ. एवढे आहे. काय दिले रे भाऊ. 20 रुपये. 10 रुपयाला चहा झाला. मी 10ला परत गेले. धर मग कुठून आला मी नको. अहो बॅग घ्यायला आलो. तुम्ही असे काय करू राहिले. घ्यायला आला का मजा करायला आलं. हा 20 रुपयाला येतं परत करे. हा अकाउंट घ्यायला जत्रेत आला का गोटे करायला आला इकडे. आता एकच नव्हे कुठून आला रे. 20 रुपयाला मागायला आला इकडे. तुम्हाला राव द्या. येणारच नाही. कुठून आले बेकार माणूस आहे बा. गेलो नाग आणि केशे खायला मस्त पावशीवर राहिला पाहिजे ना. आणि मातीची वास घेऊन पाय किती भारी वास येतंय. हो ना करत लय भारी वाटेवर राहील. शहरात पण एवढी भारी वास नाही येत असेल मातीची. पण आपल्या गावात एकच नंबर. फूल झालो मी गंध हो ना तू सांज येळच माझं दान हो ना तू. तुझ्या सावलीत आज ग निजलो या गार ग झेल. भैया बाहेर आहे की चांगली गोष्ट सांगतो तुला. काय राव तू मस्त झोपलो होतं उठून टाकलं. कायला का घरात झोपतो. इकडे इतकी भारी गोष्ट झाली आणि तू घरात झोप काढून राहिला. काय चांगली गोष्ट झाली. इकडे ना सांगतो तुला. काय तुझी शेळी जनली. कधी झाली माहित नाही तुला. नाही यार लका काय गोड दिसते काय मग. दिसत तिचे कान पाय किती भारी दिसते. हा लका पण हे काय. अरे ते काय काय असतात नाही का असं. लका नाव काय ठेवायचं पण हिचं. सोनू ठेवू ना. हा एकच नंबर नाव आहे ना. चल इकडे बसू चल. ए लका इकडे. लका ते बकर कोण दिलं. ते बकरं ना येणे दिलं. येणे दिलं. काय लका दोघं माझीच चेष्टा घेऊन राहिली. नाही रे तुझी चेष्टा काला घेऊ आम्ही. काय लका तुला काय चेष्टा सहन नव्हतं काय. जा दोघांसंग नाही बोलायचंय मला. ए लका थांब. ए कुठे चालला.